दादाजी द्या इकडं मी आखर मला दादाजी अहो शिपाई आपल्या मागे तलवार घेऊन लागल्यात आणि तुम्ही नाचता काय जाऊ दे रे हे बाजी माझ्या डोळ्यासमोर ना तुझं हिराचं लग्न चालू रे तुला तर पाहिजे मला त्या लग्नात नाचायचं रे गड्या चल चल भूक लागली दादाजी या हा तुम्ही पण खावा की ना आधी तुम्ही लय दमछाक झाली तुमची नाही तुम्ही बी खावा हा आम्ही खातो आधी तुम्ही खा तुम्ही आता खाता की मी भरू खात खातो अरे खातो भारी चला आता तुम्ही घ्या खाऊन घ्या आणि तुम्ही मी खाईन परत असं कस अन्नपूर्णाच उपाशी राहिली तर कसं चालेल मी खाईन म्हंटल ना घ्या कधी
आणि खायला काय नसलच तर कसं खाणार? मला तशी भूक नाही आता. भूक असू द्या नाही तर नसू द्या, घ्या खावा. नाही नको. अहो उपाशी पोटू झोपू नये माणसाने. आणि उद्या पाहायला ताकद पाहिजे की नाही अंगा? नाहीतर तुम्हाला उचलून मला पाहावं लागल. तुम्ही मला उचलून पळणार? पाहावंच लागतं. तुम्हाला सोडून कसं जाईल मी? हो, तुम्ही मला कधीच सोडून जायचं नाही. कधीच नाही जाणार. पण तुम्ही आधी खाऊन घ्या बघू. घ्या खा. सगुणा मर गई, चिंतामणि हार चला गया. कहाँ? ये किसने मारा सगुणा को? और हार कहाँ गया? माहित नाही हुजूर. सगुणाने गद्दारी केली हुजूर. अहो हार तिच्याकडे नव्हतंच. तिला तिच्या पातकाची शिक्षा मिळाली. होने वाले पेशवा जी, हमें किसी भी कीमत पे वो हार चाहिए. हुजूर माफी असावी, पण राहवत नाहीये म्हणून बोलतोय हुजूर. अहो तो चिंतामणी हार आम्हा माणसांसाठी फार अपशकुनी हो. अहो ज्याच्याकडे जातो त्याचा बळी घेतोय तो. मग तो बाळाजीराव असो किंवा सगुण. अहो आत्ताही ज्याच्याकडे असेल ना त्याचा जीव घेऊनच राहील. हुजूर मला विचाराल तर आपण ते चिंतामणी हाराचा विचार सोडून द्यावा. कशाला उगीच विषाची परीक्षा. हो आपण त्या बाळ पेशांना कसं मारायचं याचा विचार करावा. बिनी वाले, हमें वो चिंतामणि हार चाहिए. हम कुछ नहीं जानते. जाकर उस सगुणा को जिंदा करो, वापस जिंदा करो और पूछो उससे पूछो. हुजूर हार आपलाच आहे. तो पोहोचेल आपल्यापर्यंत. डर गए? होने वाले पेशवा जी, ये खौफ अच्छी चीज नहीं है. एक बार आदमी को जकड़ ले तो छोड़ता नहीं है. लेकिन आप फिक्र मत कीजिए, आपको इस खौफ से हम छुड़ाएंगे. हुजूर आम्ही अजिबात घाबरलेलो नाहीये. अहो आम्ही कशात अडकलोच नाही तर सुटायचा प्रश्नच पडत नाही ना. अहो
तो हार आपल्यापर्यंत येईल म्हणजे आपल्यापर्यंत यायलाच हा क्या हुआ? जी कुछ नहीं, थोड़ा घाबरलो हुजूर. घबरा गए? क्यों? हम जल्लाद हैं? नाम क्या है तुम्हारा? हमने पूछा नाम क्या है तुम्हारा? बाजी. बाजी? बाजी हमसे डर गया. देखा आपने बेनी वाले? बाजी हमसे डर गया. बाजी बाजी हमसे डर गया. बाजी डर गया. बाजी डर गया. बाजी डर गया. डर गया. मर गया बाजी. बाजी खत्म हो गया. देखा आपने बेनी वाले जी? हमने बाजी को मार दिया. हमने. बस बहुत हो गया व्यापार. जब तक व्यापारी फरी रहेगा तब तक शेरा कुछ नहीं कर पाएगा. हमने कुछ तय किया है बेनी वाले जी. काय हुजूर? अब हम व्यापारी फरी नहीं, शेरा बनेंगे. अब व्यापारी फरी का नहीं, शेरा का कहर देखना. हमारे कहर से पूरा पूना थर्रा उठेगा. रूह रूह कांप उठेगी. पुण्याची कोतवाली म्हणजे बाजार मुंडग्यांची भर आहे. एक साधा गुन्हेगार पकडता येत नाही आपणास. कुठं आहे तो बाजी? आम्ही शिपाई दौडविलेत, सापडेल लवकरच. आश्वासने नकोय, कृती करा. आपल्या अखत्यारीतले 2 शिपाई फितूर झाले. एक तो बाजी आणि दुसरे दादाजी. दोघेही आपल्या मर्जीतले. कुणाच्या परवानगीने तुम्ही चिमणाजीला कोतवालीत बोलावले? आपणापैकी कुणास माहित आहे का हे? जी नाही. आम्हाला माहिती असतं तर नाहीच म्हणलं असतं. गद्दाराची कसली शेवटची इच्छा? बाळकृष्णाची मूर्ती चोरणारा आणि शेकडो लोकांची हत्या करणारा पातकी आहे बाजी. पण कोतवालांना पहिल्यापासून लई पुळका बाजीचा. कोतवाल आहात, पेशवे नाही. जर अशीच मनमानी करायची असेल तर कोतवाली आणि पुणे दोन्ही सोडायचं. जी आम्ही आमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू एवढंच सांगायचं होतं आम्हाला. आपण ती कशी पार पाडता आहात हे आम्ही पाहतच आहोत.
आमच्या विरोधात तुम्हीच काही कट रचला असेल तर तसेही सांगा. आपल्या मनी आमच्याविषयी किंचितसाही संदेह असेल तर आपण इथेच आमचे सर कलम करा. त्या गद्दार बाजीचे सर कलम करायचे आहे आम्हाला. बाजी आणि दादाजींना शोधण्यात आम्ही काहीच कसूर करायचो नाही. आम्ही चहूबाजूने आमचे शिपाई दौडविलेत. जंगलात देखील अधिक ते शिपाई धाडलेत. दादाजी जास्त काळ पळू शकणार नाहीत. आज ना उद्या ते नक्की हाती लागतील. आपण निश्चिंत असावं. गुन्हेगाराला शिक्षाही मिळणारच. आम्ही शब्द देतो आपणास. आम्हास नवल वाटते ते दादाजीच आहे. एक साधा विसरभोळा शिपाई कोतवालीच्या हाती तुरी देऊन बाजीस पळवून नेतो. नाही, दादाजी एकटे नव्हते. बाजीला पळवण्यात अजून कोणीतरी सामील आहे. कोण आहे तो फितूर? सध्या तरी आम्हास दादाजीच माहिती आहेत. पण ती तिसरी व्यक्ती कोण हे आम्ही नक्की शोधून काढू.